नाही. मी जेव्हा तेलारे येत होती ते चौकात चौकात काही बुजुर्ग लोक ग्रुप बनून उभे होते, काही माझे स्वागतासाठी उभे होते. ते म्हणे इथे विकास खूप व्यवस्थित चालू आहे. आज जे विरोधक ढिंडोरा पिटतात ना आघाडी वगाडी करून, मत चोरी आहे, मत चोरी आहे, मत चोरी केले तर आमच्यासारखे लोक पराभूत कसे झाले. मी तुम्हाला आज फक्त एकच विनंती करायला आली आहे. हा छोटेसे इलेक्शन असतात, गल्ली गल्लीचे इलेक्शन असतात, घराघराचे इलेक्शन असते. नातेवाईक समोर येतात म्हणून आपण कोणाला मतदान करायचं, त्यावेळीच आपण एक अडचणीत उभे राहतो. फक्त मी तुम्हाला एकच विनंती करीन, नातेवाईक, मित्र, मैत्रीण, शेजारी हा धर्म सगळं मतदान झाल्यावर तुम्ही पाडा. कारण मतदानामध्ये कोणताही बटवारा नको आहे. जर मतदान इकडून तिथे झाले म्हणजे शहराचा विकास रखडून जाईल. जर प्रकाश काकाकडनं मंत्रालयावरनं आणि केंद्राकडनं या शहराला निधी पाहिजे असेल तर एक एक मत कमळलाच पडले पाहिजे, दुसरे कोणालाच नाही पडले पाहिजे. लोकांनी म्हटलं देवाभाऊला विधानसभेमध्ये की फक्त लाडकी बहीण फक्त विधानसभा पुरता आहे. मी बायकांना पाहायला नवरे हसत होते, जिथपर्यंत येते म्हणे इलेक्शन होईपर्यंत घेऊन घे म्हणे जेवढे भेटते. बरोबर आहे की नाही आहे काका? मी महिलांना बोलताना आणि पुरुषांना महिलांना टॉन्ट मारताना मी पाहिलेलं आहे. माणसं सगळे म्हणायचे विधानसभाचे इलेक्शन होऊ दे, तिथपर्यंत जेवढे भेटते 2 महिन्याचे 3 महिन्याच्या सोबत घेऊन घे म्हणे, नंतरच्या नंतर पाहू म्हणे. पण मी माझ्या सगळ्या भावांना सांगते की आमच्या देवाभाऊ महिलांच्या पाठीशी उभे राहणार आहे. फक्त मतदानाचा वापर करणारा देवाभाऊ नाही, आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत देवाभाऊ महिलांच्या पाठीशी उभे राहून त्यांना साथ देणारा देवाभाऊ आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. या गावामध्ये मायाताई आपल्याला मी अभिनंदन करेन. या पूर्ण एरियाचा मतदारसंघाशी मला प्रेम आहे. जेव्हा कावडला आली होती, कावडमध्ये जेव्हा आम्ही उभे होतो तर कट्टरवादी माझ्यासोबत उभे होते. हे बा माझे रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तांचे विचार घेऊन मी चालते. मी बाकी कोणालाही मोजत नाही, कोणालाही मोजत नाही. कितने आए कितने गए और कितने आएंगे और कितने जाएंगे. पहले तो महिलाएं बाहर निकलती नहीं, निकली तो झांसी की रानी और आई जिजाऊ शिवाय वो भेटती नाही. आणि तीच गोष्टी मी माझ्या मतदारसंघामध्ये बरेचशे लोकांनी म्हटलं नवनीत राणा पराभूत झाली, आता घरी बसन म्हणून. नवनीत राणांनी पदर खोसलेला, नवनीत राणा घरात बसणारी नाही, विरोधकांना उत्तर देण्यासाठी घरातून बाहेर निघालेली आहे. तर थांबणारे आपण महिला नाही आहे. या पूर्ण मतदारसंघामध्ये जेवढेही युवक मंडळी उभे आहेत आणि जेवढेही भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ता, मी तुम्हाला एकच विश्वास देईन की बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीने एक 25 वर्षाची उमेदवारी एक यंग मुलीला देऊन हे सगळं पूर्ण भारतीय जनता पार्टीने फक्त 33% आरक्षण म्हणून नाही, पण या देशाच्या सगळे युवकांना एक विश्वास दिला जो पक्षासोबत एकनिष्ठ नाही, जे पक्षासाठी इमानदारीने काम करीन, पक्ष त्याचे पाठीशी उभा राहील. मग तो 25 वर्ष जरी असला तर त्याला भविष्य त्याला चांगलं करायसाठी भारतीय जनता पार्टी आणि देशाचे प्रधानमंत्री त्यांच्या सोबत राहील. देशामध्ये त्या दिवशी 4-5 दिवस आधी जेव्हा देशाच्या प्रधानमंत्रींनी अयोध्यामध्ये राम मंदिरावर धर्माचा ध्वज लावलं, ते पाकिस्तानवरनं एक बोट आली, पाकिस्तानवर बोट दाखवण्यात आली आमच्या धर्माच्या ध्वजवर. त्या लोकांना आमची संस्कृती, आमचा धर्म, आमचे विचार काय माहित की मंदिर पूर्ण झाल्यानंतर तिथे घुम्मट लावावं लागते आणि धर्माचा ध्वज तिथे उभा करायला लागते. आणि तिथून त्यांचे एक्सटर्नल मिनिस्टर म्हणतात कि मोदी जी आपके विचारों को आगे रख के बाकियों को डोमिनेट कर रहे हैं. अरे पाकिस्तान तुमको बोलना है, अगर उंगली दिखाई तो उंगली काटने की भी ताकत हिंदुस्तान में. धर्म के आगे किसी की नहीं चलेगी, धर्म के आगे किसी की नहीं चलेगी. विचारों के सामने किसी और को खड़े भी नहीं होने देंगे. रक्तात तो
विचार घेऊन उतरलो आहे मैदानात. फक्त खुर्चीसाठी नाही, ज्या मातीमध्ये जन्माला आला त्या मातीला डोक्यावर लावून या क्षेत्रात आणि या देशामध्ये काम करायसाठी बाहेर निघालो आहे. मी आपल्याला एवढंच सांगन, ना कटना है ना बटेंगे ना कटेंगे. इस बार ना बटना है ना कटना है और एक रहना है और सेफ भी रहना है. ये अपनी ताकत दिखाते हैं ना, हम लोगों को भी ऐसी ताकत दिखानी है ना आपल्यामध्ये ताकद की नाही? एकदा हात वरती करून सांगा, किती लोक पाठीशी राहील आमच्या पूर्ण? बाकी पक्षों को बोल दो कि हमारे आकोट गांव में आओ मत. इधर किसी की चलनी नहीं है, यहाँ पे सिर्फ कमल चलने वाला है. जिस गांव में पूरा महाराष्ट्र जानता है कावड़ इतनी बड़ी होती है, तो यहाँ का जब इलेक्शन का रिजल्ट लगेगा तो 3 तारीख को कितनी बड़ी रैली ये गांव में होने वाली है. तो विरोधकों को बोलो, यहाँ पे कुछ बचा नहीं है तुम्हारे लिए. तो यहाँ पे खाली हाथ आओगे और खाली हात. महिलांनी नक्की केलं. प्रकाश काका म्हणतात की बायकांचं ऐकायला लागते. बायका कोणालाही असं म्हणत नाही की त्यांच्या पाठीशी जा म्हणून. बायका खूप विचार करून बोलतात, कारण बायका कधी कोणाचे पैशाला, कधी कोणाचे पाठीमध्ये ना जाणारा मतदार आमचा म्हणजे महिला आहे. पुरुष मंडळी खूप